वारकरी संप्रदायाचा अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा असा आषाढी वारी सोहळा मोठ्या उत्साहात सध्या सुरू आहे। याच दरम्यान श्रीपत धामणगाव तालुका घनसावंगी येथील 2 महिन्यापूर्वी विवाहित झालेल्या विवाहितेसोबत भयंकर घटना घडली। या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी वयवर्ष 22 हिचा श्रीपत धामणगाव तालुका घनसावंगी येथील रामेश्वर गुलाबराव शिंदे याच्यासोबत सोयरीक जुळवताना 7 तोळे सोने व 5 लाख रुपये हे कॅश अशी मागणी केली होती। त्याचप्रमाणे ढाकेपळ इथं 27 डिसेंबर 2024 रोजी साखरपुड्यामध्ये ही रक्कम देण्यात आली होती। त्यानंतर या दोघांचा 20 एप्रिल 2025 रोजी ढाकेपळ इथं विवाह संपन्न झाला। सुरुवातीला 8 दिवस सासरी वैष्णवीस चांगली वागणूक दिली होती, मात्र त्यानंतर तिला सासरकडील मंडळींनी मोठ्या छोट्या गोष्टीवरून टोमणे देऊन वारंवार शिवेगाळ करून त्रास देण्यास सुरुवात केली। तसेच तिचा पती रामेश्वर हा दारू पिऊन वैष्णवी हिच कृषी सेवा केंद्र दुकान टाकण्यासाठी तुझ्या वडिलांकडून अजून 5 लाख रुपये घेऊन ये असं म्हणून तिला वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता। परंतु वडील सर्जेराव चांदर यांनी 2 महिन्यापूर्वी मुलीचं लग्न करून दिल्यानं आता पैसे नाही असं मुलीला सांगितले होते। दरम्यान रविवार दिनांक 21 रोजी वैष्णवी पाटील हिनं वडील सर्जेराव चांदर व चुलत भाऊ शिवराम चांदर यांना फोन करून सासरकडील मंडळींनी पैशाची मागणी करून शिवेगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याचे सांगितले। 2 दिवसात पैशाची तडजोड करून तुला पैसे पाठवून देतो असं म्हणून फोन कट केला होता। त्यानंतर त्याच दिवशी मुलगी वैष्णवी हिची तब्येत खराब झाली असून ती आमच्यासोबत दवाखान्यात येत नाही, तुम्ही तात्काळ श्रीपत धामणगाव इथं येऊन तिला दवाखान्यात घेऊन जा असं सांगितल्यानं नातेवाईकांसह श्रीपत धामणगाव इथं गेले असता वैष्णवी हिनं तिच्या घरातील लोखंडी अँगलला साडीनं गळफास घेतल्याचं दिसून आले। त्यावेळी तिचे सासरकडील एकही व्यक्ती तिथं हजर नव्हता, फक्त गावातील इतर लोक तिथं हजर होते। त्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावून घेऊन मुलगी वैष्णवी हिस खाली घेऊन ग्रामीण रुग्णालयात घनसावंगी इथं दाखल केले असता डॉक्टरांनी वैष्णवी हिस तपासून ती मयत झाल्याचं सांगितले। तिच्या प्रेतावर शवविच्छेदन करून प्रेत पुढील अंत्यविधीकरिता ताब्यात दिले होते। श्रीपत धामणगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान मंगळवार दिनांक 24 रोजी सर्जेराव चांदर यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती रामेश्वर गुलाबराव शिंदे, सासू सुमनबाई गुलाबराव शिंदे, मोठा भाया दौलत गुलाबराव शिंदे सर्व राहणार श्रीपत धामणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान पुढील अपडेटसाठी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा।